राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नगरसेवकांचा यू टर्न सतत दिसत आलेला आहे। जिसकी चलती है त्यांच्याकडे झुकलेलं दिसून आलेले आहेत। सत्तेचा तो परिणाम असतो, परंतु त्यामुळे अनेकांना खड्ड्यात जावं लागतं। अशीच काहीशी अवस्था माजी आमदार पृथ्वीराज साठे यांची झाल्याचं दिसत आहे। गेल्या वर्षभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक साठेंच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसले, कारण नंदकिशोर मुंदडा हे थोडे प्रवाहाच्या बाहेर होते। साठे यांचा प्रभाव अधिक झाल्यानं राष्ट्रवादीच्या बहुतांशी नगरसेवकांनी साठेंचा दामन पकडला आणि साठे साहेब जिंदाबादच्या घोषणा दिल्या। परंतु गेल्या 8 दिवसातील मुंदडा यांचा पक्षातील प्रभाव आणि दबदबा पाहता आता मुंदडांशिवाय पर्याय दिसत नाही, म्हणून राष्ट्रवादीच्या बहुतांशी नगरसेवकांनी साठे यांना तुम तो ठहरे परदेसी हे गाणं गुणगुणत मुंदडांच्या गोठ्यात जाणं पसंत केलं। त्यानुसार रात्रीच मुंदडांना हम साथ साथ हैचा शब्द देऊन समर्थन दिलं आहे। अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये सध्या राष्ट्रवादीचे 15 नगरसेवक आहेत। त्यात मोठ्या प्रमाणात विभागणी झाली, अनेक घडामोडी आणि घटना घडल्या, हे मुंदडा पक्षाच्या प्रवाहातून बाहेर होते। या संधीचं सोनं माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी साधलं आणि नगर परिषदेत स्वतंत्र गट उदयास आणला। साठेंच्या बाजूनं साधारणतः 9 नगरसेवक राहिले। गटनेता निवडण्यात आला, त्यानुसार कारवाई पार पडली। स्वतंत्र गटनेते म्हणून सौ राजश्री अशोक मोदी यांना मान्यता देण्यात आली। साठे यांचा पक्षीय पातळीवर रुबाब वाढला, साठे यांचं तिकीट फिक्स झालं अशी जणू चर्चा रंगली। सर्व नगरसेवक साठे आमदारच झाले अशा आविर्भावात मिरवू लागले। परंतु मुंदडा यांनी लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त साधला आणि साठे यांचं घोडं अडवलं आणि माझं काय यावर खल झाला। बऱ्याच गोष्टी चर्चेला गेल्या। केवळ नमिताताईंना आमदार करण्यासाठी आमचा पुढाकार असेल व त्यांचा प्रचार आम्ही करू असा शब्दोत्सव रंगला। त्यानुसार मुंदडा कुटुंबीय कामाला लागलं। इकडं राष्ट्रवादीच्या म्हणजे साठे समर्थक नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढली, कारण उद्याच्या काळात मुंदडा हेच पक्षाचे स्थानिकचे प्रमुख होणार, म्हणून आता साठेची संधी संपलेली आहे। म्हणून मुंदडांच्या गोठ्यात जावं या भूमिकेतून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सर्व काही विसरून काकाजी आम्ही तुमच्या सोबत आहोत, शिळ्या कडीला ऊत न आणता नमिताताईंना आमदार करण्यासाठी एक दिला न राहू अशी ग्वाही देऊन थेट मुंदडांच्या चमूमध्ये साठे समर्थक नगरसेवकांनी प्रवेश घेऊन साठेंना धक्कातंत्र देण्याचं काम केलं। सुरुवातीला साठे यांचाही या बातमीवर विश्वास बसला नाही, कारण खूप प्रेमानं आणि मैत्रीनं नगरसेवक जपले आणि सांभाळले। परंतु राजकारणात विश्वास आणि विश्वासार्हता या शब्दाला किंमत नसते हे साठेंना कोणी सांगावं। परंतु आज त्यांच्यावर ती वेळ आली आणि एकच गाणं आठवलं, जाने कहाँ गए वो दिन। परंतु याही धक्क्यातून साठे सावरतील, उभं राहतील आणि नव्या उर्मीनं कामाला लागतील असा आशावाद त्यांचे कार्यकर्ते सोमनाथ धोत्रे यांनी व्यक्त केला आहे। वार्ता यूट्यूब न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड। आया तो उनको गुस्सा आया, तो मेरा क्या कसूर, जमाने का कसूर।